विसर्जन करण्याचं आमचं नियोजन आहे। त्या दृष्टीने अत्यंत सूक्ष्म पद्धतीने आम्ही सगळा विचार केलेला आहे आणि अत्यंत उत्साहात ही पारंपरिक पद्धतीने श्रींची मूर्ती आता पालखीतून विराजमान होती विसर्जनासाठी। अगदी वेळेची जरी मर्यादा असली किंवा वेळेच्या अगोदर जरी असली तरी उत्साह आपल्याला तोच पाहायला मिळणार आहे का? जल्लोषामध्ये बाप्पाचा निरोप घेणार अतिशय पारंपरिक पद्धतीचा जल्लोष सनई चौकड्याच्या सुस्वरात ढोलांच्या नादामध्ये मोरांच्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने पुणेकर सज्ज झालेले आहेत पुण्याच्या ग्रामदेवता असलेल्या श्री कसबा गणपतीच्या विसर्जनासाठी। तर हे होते अध्यक्ष श्रीकांत शेट्टे ज्यांनी ही सांगितलेली माहिती आहे की पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून लाडक्या बाप्पाला जो आहे तो निरोप दिला जाणार आहे आणि पुण्यातील सगळ्यात महत्त्वाचं असणारं हे प्रभातचं बँड पथक आपल्याला पाहायला मिळते आणि या बँड पथकाच्या माध्यमातून बाप्पाला जो आहे तो वाजत गाजत अखेरचा निरोप दिला जातोय। आपण ही पथकं पाहतोय, या पथकांचं वादन जे आहे ते सुरू झालेलं आहे। या वादनाच्या माध्यमातून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। अगदी काही वेळामध्ये बाप्पाची मूर्ती जी आहे ती बाप्पाची मूर्ती टिळक पुतळ्याजवळ पोहोचेल। तिथे पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जाईल आणि त्यानंतर लाडक्या बाप्पाला जो आहे तो निरोप दिला जाईल। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। तर कसबा गणपती बाप्पाची ही पालखी हळूहळू टिळक चौकाकडे मार्गस्थ झालेली आहे। थोड्याच वेळात टिळक चौकात कसबा गणपती बाप्पा पोहोचेल। पुढे मानाचे 5 गणपती, दगडूशेठ गणपती बाप्पा यांची एकत्रितपणे ही मिरवणूक निघेल। पुण्यातील पारंपरिक विसर्जन मिरवणूक, जगभरात ही मिरवणूक प्रसिद्ध आहे। तर गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी आणि शेवटचा नमस्कार करण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात। कसबा गणपती उत्सव मंडपातून बाहेर निघालेला आहे। चांदीच्या रथात बसत कसबा गणपती बाप्पाला विसर्जन मिरवणुकीसाठी नेण्यात येतंय। तर दगडूशेठ गणपती बाप्पाची दृश्य आपण पाहतोय। जसा कसबा गणपती आणि मानाचे गणपती समोर येतील त्यानंतर दगडूशेठ गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरुवात होईल। पुण्यात पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा करत गणपती विसर्जन मिरवणूक हे आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं। वर्षानुवर्षाची ही परंपरा पुणेकरांनी जोपासलेली आहे। तर मानाचा कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पुढे निघालेला आहे। पहिला कसबा गणपती हा पहिला मानाचा गणपती आहे। विसर्जन मिरवणुकीसाठी हा गणपती बाप्पा चांदीच्या पालखीत विराजमान झालेले आहेत। ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीसाठी पालखी मार्गस्थ होते। थोड्याच वेळात पालखी टिळक चौकात पोहोचेल। त्या ठिकाणी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल, त्यांना अभिवादन करण्यात येईल। कारण लोकमान्य टिळकांमुळेच आज राज्यभरात एवढ्या मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। लोकांना एकत्रित आणण्यासाठी, भारतीयांना स्वातंत्र्याप्रती जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची सुरुवात केली होती। त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यात येईल, पुष्पहार अर्पण करण्यात येईल। आज लोकमान्य टिळकांच्या या दूरदृष्टीमुळेच गणेशोत्सवाला राज्योत्सव हा दर्जा देण्यात